नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपली मुलं विवाहयोग्य झाली आहेत, परंतु त्यांना मनासारखं स्थळ येत नाही किंवा मनासारखं स्थळ आलं तर काही कारणानं ठरलेलं लग्न मोडतं किंवा कुंडली दोष आहे किंवा इतर काही कारणानं मुलांच्या विवाहामध्ये अडथळे निर्माण होत आहेत. आणि या अडचणींमुळे मुलांचं वय वाढत चाललं आहे आणि आईवडील काळजीत पडले आहेत. आता काय करावं? परंतु काळजी करू नका. मुलांसाठी स्थळ पाहत असताना आपण काही उपाय सेवा करणं देखील गरजेचं आहे. हा उपाय आहे हिरव्या मुगाचा. आता उपाय कशा प्रकारे करायचा आहे, काय उपाय आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर हिरवे मूग फक्त कडधान्य नसून विवाह योग जुळवणारा एक मंत्र आहे. तर हिरवे मूग हे बुध ग्रहाचे कारक आहेत आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय बुधवारी करायचा आहे. आणि बुधवार हा वार गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि गणपती बाप्पांना विघ्नहर्ता असं म्हटलं जातं. आणि आपल्या मुलांच्या विवाहातील विघ्न दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर रुक्मिणी मातेने भगवान श्रीकृष्णांना प्राप्त करण्यासाठी तुळशीचं व्रत केलं होतं. आणि तुळशीच्या मुळात भगवान श्रीहरी विष्णू राहतात आणि भगवान श्रीहरी विष्णूंना हिरवे मूग अर्पण केले की ते विवाहयोग जुळवतात. आणि म्हणूनच आपल्याला तुळशीजवळ आणि गणपतीच्या मंदिरामध्ये हा उपाय करायचा आहे. उपाय करताना आई वडिलांनी केला किंवा मुलामुलींनी केला तरी देखील चालेल. आता मुलं जर शिक्षणानिमित्त नोकरीनिमित्त जर घरापासून दूर असतील आणि त्यांना जर हा उपाय करणं शक्य होत नसेल तर आई वडिलांनी हा उपाय केला तरी देखील चालेल. उपाय करताना फक्त आपल्या मुलांचं नाव घ्यायला विसरायचं नाही. तर जसा जसा मी उपाय सांगत आहे तर त्याप्रमाणे तुम्हाला हिरवे मूग घ्यायचे आहेत. तर सकाळी देवपूजा करताना सर्वप्रथम तुम्हाला एक मूठभर हिरवे मूग घेऊन देवघरासमोर बसायचं आहे. सर्वप्रथम देवपूजा करून घ्यायची आहे. देवघरासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे. या दिव्याखाली आसन असावं. त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक भीमसेनी कापराची वडी टाकायची आहे. चिमूटभर हळद, पिवळी मोहरी आणि 2 अखंड लवंगा टाकायच्या आहेत. 11 अखंड अक्षता मोजून टाकायच्या आहेत. आणि हे हिरवे मूग घेऊन हातामध्ये बसायचं आहे. बसल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे. कोणतीही पूजा सेवा उपाय करताना सर्वप्रथम आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे. कारण आपली कुलदेवता ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते आणि आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी, विघ्न, संकट येत असतात तर ते आपल्याकडून आपल्या कुलदेवीची जर काही सेवा राहिली असेल तर त्यामुळे हे संकट आपल्यावरती येत असतात. म्हणूनच हे हिरवे मूग घेऊन आपल्याला कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे. भगवान श्रीहरी विष्णू यांचं नामस्मरण करायचं आहे. आणि त्यानंतर हे अभिमंत्रित झालेले मूग आहेत तर ते घ्यायचे आहेत. आणि एका भांड्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे मूग टाकायचे आहेत. म्हणजेच या मुगांना तुम्हाला मोड आणायचे आहेत. आता त्याचे तुम्हाला मी पुढे काय करायचं ते सांगणार आहे. त्यानंतर 108 मूग तुम्हाला मोजून घ्यायचे आहेत. मूग कुठेही किडलेले, खराब झालेले नसावेत. 108 म्हणजेच 1 सूर्य, 0 म्हणजेच पूर्ण ब्रह्मांड आणि 8 म्हणजेच अनंत. 108 वेळा केलं की आपली इच्छा विश्वापर्यंत पोहोचते आणि प्रत्येक मुगाबरोबर एक नकारात्मक विचार पण निघून जातो. आणि म्हणूनच हे 108 मूग जे आहेत तर ते तुम्हाला तुळशीच्या मुळाशी अर्पण करायचे आहेत. मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे रुक्मिणी मातेने कृष्णाला मिळवण्यासाठी हे तुळशीचं व्रत केलं होतं आणि तुळशीच्या मुळामध्ये भगवान श्रीहरी विष्णू राहतात. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी हे मूग अर्पण करायचे आहेत. आता हे 108 मूग अर्पण करताना आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे. तर तो मंत्र असा आहे, ओम श्री क्ली विवाह प्राप्ते नमः. हा मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. एक मूग टाकायचा आहे म्हणजेच अर्पण करायचं आहे. आणि ओम श्री क्ली विवाह प्राप्ते नमः या मंत्राचा मनातल्या मनात तुम्हाला जप करायचा आहे. आणि 108 वेळा 108 मूग अर्पण करताना हा जप करायचा आहे. तुळशी मातेचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. भगवान श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. आणि त्यानंतर तुळशी मातेला आपल्याही मुलांचा लक्ष्मी नारायणासारखा जोडा जमावा म्हणून प्रार्थना करायची आहे. त्यानंतर जे मूग घेतलेले आहेत, मी अगोदरच सांगितलं तुम्हाला थोडे जास्त प्रमाणात आपल्याला हिरवे मूग घ्यायचे आहेत. त्यानंतर एक मूठभर हिरवे मूग घेऊन ज्या ठिकाणी गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जायचं आहे. आता जर तुमच्या देवघरामध्ये जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर अतिशय उत्तम. तुम्ही त्या ठिकाणी जरी उपाय केला तरी देखील चालेल. तर लाल रंगाचा एक कपडा घ्यायचा आहे. नवीनच वस्त्र असावं. त्यावरती तुम्हाला हे हिरवे मूग ठेवायचे आहेत. यावरती तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षता व्हायच्या आहेत. ज्याप्रमाणे आपण देवपूजा करतो तर त्याप्रमाणे याची देखील पूजा करायची आहे. धूपदीप दाखवायचा आहे.
आणि त्या मुगावरती तुम्हाला ओम गण गणपते नमः या मंत्राचा पुन्हा एकदा 108 वेळा जप करायचा आहे. गणपती बाप्पांच्या चरणाजवळ तुम्हाला ज्या ठिकाणी मूर्ती किंवा प्रतिमा असेल तर त्या ठिकाणी ही जी मुगाची पोटली आहे तर ती ठेवून द्यायची आहे. त्यानंतर तुमच्या ज्या जवळपास ज्या ठिकाणी गोमाता असेल तर तिथं जायचं आहे. हिरवा चारा घ्यायचा आहे. त्याचबरोबर एक मुठभर तुम्हाला हिरवे मूग घ्यायचे आहेत, एक मुठभर चण्याची डाळ घ्यायची आहे, चपाती घ्यायची आहे, एक गुळाचा खडा घ्यायचा आहे. आणि गोमातेमध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात आणि तुम्ही जर गोमातेला या वस्तू जर खाऊ घातल्या तर सर्व ग्रहदोष शांत होतात आणि मुलांच्या विवाहामध्ये जे काही अडथळे निर्माण होत आहेत तर ते देखील दूर होण्यास मदत होते. आणि त्यामुळे तुम्हाला हे हिरवे मूग त्याचबरोबर मी ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या गोमातेला खाऊ घालायच्या आहेत आणि गोमातेची पूजा करायची आहे, सेवा करायची आहे. आता मी तुम्हाला हे जे उपाय सांगत आहे तर त्यापैकी जर तुम्हाला एखादा उपाय जर शक्य झाला नाही, म्हणजेच तुम्हाला जर गोमातेला जर या वस्तू खायला घालणं शक्य झालं नाही तरी चालेल, कारण तुमच्या जर जवळपास जर गोमाता नसेल तर तुम्ही हा उपाय करू शकत नाही. जर शक्य असेल तर अतिशय उत्तम, परंतु देवघरासमोर गणपती बाप्पांसमोर तुम्हाला हिरवे मूग ठेवायचे आहेत आणि तुळशीला ज्याप्रमाणे अर्पण करायला मूग सांगितलेले आहेत तर ते करायचे आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला हिरवे मूग घ्यायचे आहेत मुठभर. त्यानंतर एक लाल रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि याची एक पोटली तयार करायची आहे. आणि ज्या ठिकाणी तुमची मुलं झोपतात तर त्यांच्या उशीखाली किंवा त्यांचा जो बिस्तर आहे, झोपण्याची जी जागा आहे तर त्याखाली तुम्हाला हे हिरवे मूग 7 दिवस ठेवायचे आहेत. म्हणजेच या बुधवारपासून 7 दिवस म्हणजेच पुढच्या बुधवारपर्यंत हे मूग जे आहेत तर ते तुमच्या मुलीच्या किंवा मुलाच्या उशीखाली किंवा त्या जे झोपतात तर त्या ठिकाणी ठेवायचे आहेत. आणि त्यानंतर हे वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला सोडून द्यायचे आहेत. यामुळे विवाहातील दोष दूर होतात आणि हिरवे मूग हे मिठाप्रमाणे नजरबाधा तसेच विवाहामध्ये येणारे अडथळे शोषून घेतात. आणि म्हणूनच आपल्याला हे जे मूग आहे तर त्या ठिकाणी ठेवायचे आहेत. आणि पुढच्या 7 दिवसांनी म्हणजेच पुढच्या बुधवारी पुन्हा एकदा तुम्हाला हे मुठभर मूग तुमच्या मुलाच्या मुलीच्या उशीखाली ठेवायचे आहेत. आता जर मुलं जर शिक्षणानिमित्त नोकरीनिमित्त जरी घरापासून दूर असतील तरी देखील ते एक मुठभर हिरवे मूग घेऊन त्या मुगांवरती तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधी जी काही अडचण आहे तर ती सांगून आपल्या उशीखाली किंवा बिस्तराखाली हे मूग ठेवू शकतात. त्यानंतर जे सकाळी देवपूजा करताना आपण एक मुठभर हिरवे मूग भिजत घातलेले होते तर ते संध्याकाळी पाण्यातून काढायचे आहेत. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी त्या हिरव्या मुगांना मोड येतात तर ते मोड आलेले मूग ज्याच्यावरती तुम्ही तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधी जी काही समस्या अडचण आहे तर ती सांगितलेली आहे तर ते मूग तुम्हाला पशुपक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत. आणि हे करत असताना तुम्हाला असं म्हणायचं आहे, या हिरव्या मुगांना ज्याप्रमाणे मोड आलेले आहेत किंवा मोड उगवलेले आहेत तर त्याचप्रमाणे माझ्या मुलांच्या विवाहामध्ये देखील योग येऊ दे आणि मुलांचा विवाह लवकर जमू दे आणि त्यांना मनासारखा जोडीदार मिळू दे, अशा पद्धतीनं तुम्हाला बोलायचं आहे. आणि हे हिरवे मूग आहेत तर ते तुम्हाला पशुपक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत. तर अगदी साधी सोपी सेवा आहे. अगदी जास्तीत जास्त तुमच्याकडून अर्धा किलो मूग हे जाणार आहेत आणि दर बुधवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्ही 5 बुधवार हा उपाय करू शकता. त्याच्या अगोदरच तुमच्या मुलांचा विवाह जमणार आहे. आणि नुसते उपाय आणि सेवा करून चालत नाही तर त्याला मेहनतीची देखील तितकी जोड असायला हवी. म्हणजेच तुम्ही स्थळ पाहणं चालूच ठेवायचं आहे. फक्त मी जे सांगितलेले उपाय आहेत तर ते मनापासून श्रद्धेने करायचे आहेत. उपाय करताना आपल्या आजूबाजूच्या कोणत्याही व्यक्तीला समजणार नाही अशा पद्धतीनं करायचं आहे. आपल्या मुलांचं नाव घ्यायला विसरायचं नाही. त्याचबरोबर एक सुपारी आपल्या मुलांच्या सोबत नेहमी ठेवायची आहे. सर्वप्रथम तर ती तुम्हाला देवघरामध्ये ठेवायची आहे. तिला अभिषेक करायचा आहे, पूजा करायची आहे. आपण जे मूग घेतलेले आहेत तर त्यातील थोडेसे मूग घ्यायचे आहेत आणि त्यानंतर 21 अक्षदा मोजून घ्यायच्या आहेत आणि एक सुपारी याची एक पोटली तयार करून घेऊ शकता किंवा तुम्ही तसे जरी ठेवले तरी देखील चालेल. पर्समध्ये पॉकेटमध्ये तुम्ही हे वस्तू ठेवायच्या आहेत. आणि यामुळे तुमच्या मुलांच्या विवाहामध्ये जे काही अडथळे येत आहेत तर ते देखील दूर होण्यास मदत होणार आहे. उपाय अगदी साधा सोपा आहे परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि असंख्य लोकांना या उपायाचा अनुभव देखील आलेला आहे. आणि शक्य असेल तर तुम्ही गोमातेची सेवा देखील अवश्य करा, कारण गोमातेमध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात. आणि म्हणून गोमातेची जर सेवा केली तर तुमच्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर होणार आहेत. गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला ही सेवा करायची आहे. आणि आपण जे देवघरासमोर जे मूग ठेवलेले आहेत म्हणजे जे मंदिरामध्ये ठेवायला जर तुम्हाला शक्य झालं नसेल तर देवघरासमोर जे आपण हिरवे मूग मुठभर ठेवलेले होते लाल रंगाच्या पोटलीमध्ये तर ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडून देऊ शकता किंवा ते मूग तुम्ही दुसऱ्या दिवशी
कोणत्याही गरजू व्यक्तीला दान म्हणून देऊ शकता. तर अशी हे तुम्हाला हिरव्या मुगाची अगदी साधी सोपी सेवा आहे, परंतु अत्यंत प्रभावी सेवा आहे. तुळशीला 108 मूग अर्पण करायचे आहेत. गणपती बाप्पांसमोर एक मूठभर तुम्हाला हिरवे मूग ठेवायचे आहेत. ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे उपाय करायचा आहे. परंतु उपायाला सुरुवात करताना सर्वप्रथम आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे आणि त्यानंतरच या उपायाला सुरुवात करायची आहे. आई वडील हा उपाय करत असतील तर त्यांनी आपल्या मुलांचा लक्ष्मीनारायणासारखा जोडा जमावा, यासाठी आपल्याला या गणपती बाप्पांना, माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. अगदी साधी सोपी सेवा आहे, परंतु अत्यंत प्रभावी आहे. फक्त मनापासून जर केली तर त्याचं तुम्हाला निश्चित फळ मिळणार आहे. फक्त उपाय करताना तुम्ही मेहनत करायची आहे, म्हणजे स्थळ पाहणं चालू ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला आज मी मुलांच्या लग्नात अडथळे निर्माण होत असतील तर हिरव्या मुगाचा उपाय कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची माहिती सांगितलेली आहे. तुमच्या जर काही समस्या अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मंत्र जो मी सांगितलेला आहे तर मंत्र जर समजला नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता.